तर नक्कीच डीजे अक्षय तर चला मॅचला सुरुवात करायचा। डीजे आकाश देखील आमचे सज्ज असतील, खूप चांगले साऊंड सिस्टीम त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं। रोशनजी जुनगरे कसडकण यांचे इथे आगमन झालं, त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं। कल्पेशने जर लगातार किंवा कसेही 2 षटकार लगावल्या तर सतीश टावरे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक, विजय पाटील चिंचवण यांच्याकडून लगातार 3 षटकार किंवा 3 विकेट चिंचवण टीमसाठी पारितोषिक असेल 1000 रुपयाचं पारितोषिक। तसेच रुपेशजी ठाकूर यांच्याकडून कल्पेशने जर 2 षटकार लगातार लगावल्या तर 500 रुपयाचं पारितोषिक। तसेच विनोद प्रकाश शिंदे यांच्याकडून शिवाजीनगर टीमला तर 3 षटकार किंवा 3 चौकार लगातार लगावले गेले तर विनोद प्रकाश शिंदे यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक असेल। तर नक्कीच ही सुवर्ण संधी असेल सर्वांसाठी। गणेशजी ठाकूर आणि विकासजी ठाकूर येथे उपस्थित झाले, विवेकजी ठाकूर येथे उपस्थित झाले, त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं। आपलं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून। तर दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा। एका साईडला श्री महालक्ष्मी क्रिकेट संघ चिंचवण आणि त्याच्या अगेन्स्ट मात्र नितीन इलेव्हन शिवाजीनगर टीम आपण सलामीची जोडी मैदानात दाखल होताना पाहतोय। रोशन घरत आणि कल्पेश घरत ही जोडी मैदानात जाताना पाहतोय। तर गोलंदाजीच्या भोवऱ्यावर सज्ज झाला पहिला विकल्प गोलंदाज प्रथम भोपे। तर नक्कीच षटकार हॅट्रिक साठी तब्बल 2000 रुपयाचा कॅश प्राइज असेल विनोद शिंदे यांच्या मार्फत। तर अर्धशतक झलकावलं शिवाजीनगर टीमच्या कुठल्याही खेळाडूने तर तब्बल 5000 रुपयाचा कॅश प्राइज असेल विनोद प्रकाश शिंदे यांच्या माध्यमातून शिवाजीनगर टीमसाठी। पहिला चेंडू अवंतरने सुरुवात करत असताना आपण गोलंदाज प्रथम याला पाहतोय। पहिला चेंडू अवंतर टाकला, त्यानंतर यावेळचा चेंडू अगदी अवे फ्रॉम बॉडी अगदी शरीरापासून दूर ठेवला आणि नक्कीच पहिला निर्धाव चेंडू टाकण्यात यश आला। ते गोलंदाज प्रथमला सुरुवात चांगली दोन्ही टीमच्या माध्यमातून पाहायला मिळत्या, परंतु विजय कोण संपादन करेल। आडव्या बॅटने खेळायचं होतं, रिस्की सिंगल इथे कंप्लीट केली जाता। थोडीशी रिस्क होती या दावेमध्ये, नक्कीच कल्पेशने कॉल दिला होता आणि तो कॉल देखील रोशनने स्वीकारला आणि एक चिक्की सिंगल कंप्लीट केली जाता। दोन चेंडूंचा खेळ संपलाय, 2 धावफलकावर चांगली सुरुवात मी तर म्हणे दोन्ही टीमच्या माध्यमातून। मॅग्नेटिक पॉवर प्लेचं पहिलं षटक गोलंदाज प्रथम भोपीला आपण गोलंदाजी ट्रॅकवर पाहतोय। पाठीमागच्या सामन्यामध्ये उत्तम कामगिरी या गोलंदाजाची राहिली होती आणि तशीच सुरुवात मात्र इथे मैदानामध्ये करून देत असताना आपल्या महालक्ष्मी क्रिकेट संघ चिंचवण टीमला स्ट्राईक एंडला केलेला रोशन घरत मान फ्रॉम शिवाजीनगर यावेळी फटका पोचलाय। बॅटची लिडिंग एज गोल्डन विकेट इथं परतावा लागेल रोशन घरत बॅक टू डग आउट। रोशनची बाट पाठीमागच्या मॅच मध्ये देखील बोलली नाही, या मॅच मध्ये देखील थोडंसं नाखुश करेल मी तर म्हणेन रोशन घरात, कारण सातत्याने या टीमची मदत पूर्णपणे या खेळाडूवर असते। सातत्याने ऑलराऊंडरची भूमिका खूप चांगली तो निभावत असेल, परंतु आजचा दिवसच थोडंसं कुठेतरी मी तर म्हणेन त्याच्यासाठी खराब असेल। नक्कीच येणारी वेळ नक्कीच चांगली असेल, कारण जेव्हा सूर्य मावळतो तसा सूर्य दुसऱ्या दिवशी उगवतो देखील आणि ती संधी देखील तुम्हाला तशाच येतात। आज संधी हातातून गेली, नक्कीच
नवीन दिवसाला नवीन तुम्हाला संधी भेटत असते. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. 1 धाव धावफलकावर 2 धावफलकार लागले जातात 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. नक्कीच आज चिंचवण टीम एकविराईचं दर्शन घेऊन आला, त्यामुळे चांगला खेळ मैदानामध्ये होईल यात मात्र मात्र शंका नाही. जबरदस्त गोलंदाजी, खोलवा टप्पाची डिलिव्हरी, परंतु अचूक एंडला हिट झाला असता. जर नॉन स्ट्राईक एंडला हिट झाला असता हे देखील धोका ठरला असता विनायका गरजच्या पारीला. परंतु नक्कीच 1 धाव ते 1 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचेल. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना नितीन 11 शिवाजीनगर टीम जाऊन पोहोचलाय 3 या अंकावर. पहिलं षटक मॅग्नेटिक पॉवर प्लेच्या षटकामध्ये मोठे फटके येणं खूप गरजेचं. पहिल्या सामन्यामध्ये 66 धावांना गवसणी घातली होती नितीन 11 शिवाजीनगर टीमला. आणि आता धावांचा संघर्ष, आडव्या बॅटने खेळलाय क्षेत्ररक्षक, तिथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला असता तर नक्कीच थोडंसं कुठेतरी कठीणाई झाली असती. जर डायरेक्ट हिट झाला असता तर नक्कीच वेगळं चित्र थोडंसं पाहायला मिळालं असता. 1 धाव ते 1 धावेच्या मदतीने 4 धावा धावफलकावर लागताना आपण पाहतोय. सुरुवातची अभिव्यक्ती शिवाजीनगर टीमला ती मात्र होताना दिसत ना. प्रथमचं कौतुक करेन, खूप चांगली गोलंदाजीने प्रथमने अद्यापपर्यंत दाखवल्या. परंतु या षटकातील शेवटचा चेंडूचा खेळ बाकी असेल. स्ट्राईक एंडला विनायक घरत, इथे लॉब केलाय, फटका चांगला आहे परंतु उंची कमी आणि नक्कीच फटका फसला. आणि अजून एक मोठं विकेटचं पतन, विनायक घरत बॅक टू डग आउट. रोशन घरतने मात्र खूप चांगला झेल जज केला आणि अजून एक विकेटचं पतन होताना मैदानामध्ये आपण पाहतोय. संघाची धावसंख्या अगदी केविलवाणी अवस्थेमध्ये 4 या अंकावर. पहिल्या षटकामध्ये 2 मोठ्या सफलता विनायक घरतला शांत केले. त्याबरोबर रोशन घरतची एक गोल्डन विकेट या सामन्याचं चित्र पलटवणारी होते. कारण रोशन घरतला विकेटवर टिकणं खूप इम्पॉर्टंट होता, परंतु रोशन घरत मात्र सुचारी मागत परतलाय आणि आता पूर्णपणे जिम्मेदारी कल्पेश घरतच्या खांद्यावर असेल. पाठीमागच्या सामन्याचा सामनावीर ताकदवाना बॅटिंग त्याच्या बॅटमधून साकारली. 66 धावांना गवसने त्याच्या बॅटने नक्कीच घातले होते. आता मात्र एक चांगली सन्मानजनक धावसंख्या या पहिल्या सत्रामध्ये उभारावी लागेल. ती मात्र बॅटिंग करीत असताना नितीन 11 शिवाजीनगर टीमला. नवीन येणारा बॅटर आपण 4थ्या क्रमांकाचा फलंदाज विजय वाघमारेला आपण बॅटिंग ट्रॅकवर पाहतोय. कल्पेशच्या मनात आता काय चाललं असेल, आता विकेट जिंकवायच्यात, धावाही आणायच्यात टीमसाठी आणि नक्कीच कसोटी असेल ती मात्र बॅट्समन कल्पेश घरतसाठी. वैयक्तिक 3 चेंडू खेळल्यात 2 धावांचं योगदान कल्पेशने दिलंय. परंतु कल्पेशची बॅट या मैदानामध्ये बोलेल का हा देखील शिवाजीनगर संघाच्या पाठीराख्याने प्रश्न असेल. याची बॅटची लिडिंग एज, मोठी विकेट, अजून एक विकेट गारत कल्पेश घरत बॅक टू डग आउट. नक्कीच थोडीशी बॅटिंग मध्ये अडथळा आपल्याला पाहायला मिळत आहे. मोठे फटके खेळण्याच्या नादात रोशन घरत बाद झाला, त्यानंतर विनायक घरत बाद झाला आणि आता मात्र कल्पेश घरत देखील सोसात माघारी परत ना. ही नक्कीच धोक्याची घंटा असेल ती मात्र नितीन 11 शिवाजीनगर टीमला. आदल्या मधल्या फळीच्या फलंदाजांना आता चांगला खेळ करायचा आहे. विनोदला आपण 5व्या क्रमांकावर बॅटिंगसाठी येताना पाहतोय. दाखल झाला आपल्या नावासाठी, आपल्या गावासाठी, आता त्याला चांगला खेळ करावा लागेल. 4थ्या आणि 5व्या क्रमांकाचा खेळाडू विजय वाघमारे आणि विनोद घरतला आता मात्र पारीला सांभाळावा लागेल. संघाची धावसंख्या 4 या अंकावर. आता मात्र मोठे फटके येतील का बॅटिंग करत असताना या टीमसाठी, शिवाजीनगर टीमला. इथे अजून एक बॅटची लिडिंग एज, क्षेत्ररक्षक जज करतोय आणि बॅक टू बॅट दुसरी विकेट मैदानातून गारद होताना आपण पाहतोय. तर नक्कीच महेशने मात्र खूप चांगला झेल टिपला जातोय. अजून एक विकेट आली तर नक्कीच विजयजी पाटील यांच्या अकाउंटमधून
1000 रुपयाचं कॅश प्राइज नक्कीच मिळेल. ते गोलंदाजी मार्कवर असणारा रोशन घरत या गोलंदाजाला पहिल्या 2 चेंडूवर 2 मोठ्या सफलता. आता फलंदाजाने जाणायला हवा, मोठे फटके येत नाही. ड्यू फॅक्टर मैदानामध्ये पाहायला मिळतोय. नक्कीच मोठे फटके येत नसतील तर सिंगल डबलकडे आपलं लक्ष केंद्रित करावं लागेल, कारण सन्मानजनक धावसंख्या 24 चेंडूमध्ये उभारली जाणं खूप इम्पॉर्टंट असेल आता या टीमसाठी. राहुल पवार येतात, नवीन येणारा बॅट्समन. इन ॲट नंबर 5चा खेळाडू मैदानामध्ये येताना आपण राहुल पवार. 6चा खेळाडू मैदानामध्ये, 6वा खेळाडू मैदानात येताना आपण पाहतो राहुल पवार त्यांना पाहतो आणि त्याला साथ देत असताना विजय वाघमारे. इथे मात्र लाईन मिस पाहायला मिळाली, पंचांचा इशारा आलाय. दॅट्स वाईट. खूप वेळानंतर धावफलक हलते. संघाची धावसंख्या पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना नितीन 11 शिवाजीनगर टीम जाऊन पोहोचल्या ती 5 या अंकावर. सुरुवात दमदार होणं अपेक्षित होतं, परंतु सुरुवात झाली नाही आणि ते दडपण मात्र पूर्णपणे मैदानामध्ये दिसतात. यावेळी ऑन साईडला खेळल्यात, क्षेत्ररक्षक तिथे डीपला आहेत. एक धाव मात्र कंप्लीट केली जाईल आणि एका धावेच्या पद्धतीने संघाची धावसंख्या पोहोचेल ती 6 या अंकावर. शांत क्रिकेट मैदानामध्ये मोठ्या फटक्यांपासून खूप दूर ठेवलाय गोलंदाजा प्रथम भोपी आणि रोशन घरत या दोन्ही गोलंदाजांना चांगली गोलंदाजी मैदानामध्ये. यावेळी लॉब केलाय, जज केलं जाईल का? क्षेत्ररक्षकापासून दूर आहे, परंतु नक्कीच झेल मात्र सेफ लँडमध्ये डिलिव्हर होतो आणि नक्कीच 2 धावा मिळतील बॅटिंग करणाऱ्या या टीमला आणि या 2 धाव्याच्या मदतीने 8 धावा धावफलकावर लागल्या जातात. आता मात्र या 1-1, 2-2 धावा खूप मात्र बळ देऊन जातील ती पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असणाऱ्या या टीमसाठी, कारण नक्कीच आघाडीच्या फलंदाजांना थोडंसं नाखुश केल्यानंतर या दोन्ही फलंदाजांना आता डाव सावरायचा आहे, एक सन्मानजनक धावसंख्या उभारायची आहे आणि त्यासाठी मैदानामध्ये संघर्ष करतोय. तर बॅटिंग करत असताना विजय वाघमारे, फटका चांगला आहे बॅटच्या रडारमध्ये आणि तेवढाच चांगला झेल टिपला जात आहे. तो क्षेत्ररक्षक आपण प्रतिकेश पाटीलचं कौतुक करावं लागेल. असं वाटलं इथून की षटकार जातो की काय, परंतु प्रत्येक मुवमेंटला मात्र त्यांनी उडी घेतली आणि खूप चांगला झेल तिथे टिपला. तर नक्कीच तिसऱ्या अंपायरकडे रेफर केलं जात आहे, चेक केलं जाईल लाईन टच आहे की नाही आणि त्यानंतर तुमच्यापर्यंत निर्णय पोहोचवला जाईल. नक्कीच क्षेत्ररक्षण डिपार्टमेंट देखील जेवढ्या बॉलिंग डिपार्टमेंट जेवढा बॅटिंग डिपार्टमेंट इम्पॉर्टंट असतं तेवढं क्षेत्ररक्षण डिपार्टमेंटमध्ये क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाचं आहे. क्रिकेटचं स्टँडर्ड दाखवत असताना खूप चांगला झेल जज केला, परंतु नक्कीच इथं चेक केलं जाईल षटकार आहे की लाईन टच आहे. OUT फलंदाजा बाद असेल इथून मात्र आणि नक्कीच जो झेल टिपला प्रतिकेश पाटीलसाठी आमच्या या स्पर्धेचे दमदार आयोजक चंद्रकांतजी भोईर अर्थात CM यांच्याकडून 500 रुपयांचा पारितोषिक असेल ते प्रतिकेश भोईरसाठी. नक्कीच प्रत्येक खेळाडूचं योगदान किती इम्पॉर्टंट असतं. युनिटी इज अ स्ट्रेंथ. तुम्ही 21 बल मैदानामध्ये दाखवता तेव्हा नक्की एक चांगला विजय तुमच्या माध्यमातून पाहायला मिळतं. आणि नक्कीच शिवाजीनगर टीमसाठी सुवर्ण संधी असेल. लगातारच्या 2 षटकारांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक असेल चंद्रकांतजी भोईर या स्पर्धेचे दमदार आयोजक यांच्या माध्यमातून. नक्कीच सुवर्ण संधी. थोडासा बॅकफुटला गेला बॅटिंग करत असताना नितीन 11 शिवाजीनगर टीम, परंतु एखाद्या फलंदाजाला एक चांगली इनिंग खेळणं खूप इम्पॉर्टंट असेल अशा कुशल मुवमेंटला. यावेळी खोलवर टप्पाचा चेंडू होता, ऑन साईडला खेळले क्षेत्ररक्षक तिथे डीपला फक्त मिळेल ती 1 धाव आणि एका धावेच्या बदल्यात संघाची धावसंख्या पोहोचेल ती 9 या अंकावर. खूप चांगला उल्लेखकाचं काम करतो ऑलराऊंडर भूमिका आमचे परम मित्र रुपेशजी ठाकूर. त्यानंतर ज्यांचा आवाज तुम्ही या स्पर्धेसाठी आजच्या रात्रीमध्ये ऐकता ते मनोहरजी पाटील सर वाजे, त्यानंतर भाईजी मस्कर नारपोळी, त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतो. त्यानंतर
वाघमारे सर आणि गायकवाड सर असतील आणि नक्कीच बघा पंचांच्या भूमिकेमध्ये सातत्याने आपण मोठमोठ्या टुर्नामेंटमध्ये ज्यांचं पंचांचं काम अंपायरिंगचं काम ज्यांचं पाहतो ते द्वारकानाथजी चोरगे सर बेलवली त्यांचं देखील आपण स्वागत करूया. DJ आकाश पाठीमागच्या 4 रात्रीमध्ये प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. तसंच 24 लाईव्ह इव्हेंटची टीम आमची खूप चांगलं कार्य करत आहे त्यांचं देखील आपण स्वागत करूया. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचलाय ती 9 या अंकावर. विदाउट टाइमपास आपण सामन्याला सुरुवात करा. नवीन येणारा गोलंदाज तिसरा विकल्प वापरला जातोय. अनिकेत पाटीलला आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. स्ट्राईक एंडला आपण पाहू शकाल हर्षद गरद याला आणि इथं नॉन स्ट्राईक एंडला राहुल पवार अशी जोडी मात्र मैदानात असेल. 6व्या आणि 7व्या क्रमांकाचे हे 2 फलंदाज आता इथून मात्र गेअर चेंज करतील का आपल्या टीमसाठी. पहिलाच बॉल अतिरिक्त उचली पंचांचा इशारा आलाय. नो. नक्कीच बिमर चेंडू तर हाईट फॅक्टर इथे खूप पाहायला मिळाला आणि नक्कीच एक धावफलकार जोडली जाईल आणि एका धावेच्या मदतीने 10 धावा धावफलकार लागताना आपण पाहतोय. इथे लॉब करायचं होता फटका पोचलाय परंतु सेफ लँडिंग तिथे पाहायला मिळेल. 2 धावा मिळतील बॅटिंग करणाऱ्या नितीन इलेबाना शिवाजीनगर टीमला. जर आपण रुपेश पाहायला गेलं या षटकामध्ये एकही मोठा फटका पाहायला मिळाला आहे. नक्कीच सिंगल डबलकडे स्ट्राईक रोटेट केले. एकही फलंदाजा मैदानामध्ये टिकू शकला नाही. ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये तेच पाहायला मिळतं की मोठे मोठे फटके मारण्याच्या नादात आपली विकेट्स गमावून बसतात आणि नक्कीच त्याचा पश्चाताप जेव्हा मॅचचा रिझल्ट येतो तेव्हा नक्की होता. नक्कीच तुम्ही जेवढे मोठे फटके खेळता तेवढं सिंगल डबलला देखील महत्त्व देत चला. इथे चांगला फटका आहे. तिथे क्षेत्ररक्षक डीपला आहेत परंतु चेंडू मात्र आवाक्याच्या बाहेर होता आणि नक्कीच फरार झाला. खूप वेळानंतर चौकार येथे बॅटिंग करत असताना बॅट्समन आपण हर्षद गरजच्या बॅटमधून चौकार येताना आपण पाहायला गेला आणि या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचल्या ती 16 या अंकावर. आता मात्र कुठेतरी धावसंख्येला वळण देण्याचं काम मात्र हा फलंदाज करतोय. यावेळी मात्र केळी चुकी. ज्या धावा बनत नव्हत्या त्या धावा आता बनायला सुरुवात झाल्यात. नितीन इलेवाना शिवाजीनगर टीमसाठी बॅटची लिडिंग एज देखील होते परंतु पाठीमागच्या क्षेत्रामध्ये थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आणि त्याच्या बदल्यात मात्र 4 धावा. आता मात्र धावसंख्येला गवसणी घालण्याचा प्रयत्न बॅटिंग करत असताना हर्षद गरज मात्र लढतोय मैदानामध्ये. टीम संकटामध्ये आणि संकटमोचक कामगिरी मात्र मैदानामध्ये आता करावी लागेल. ते हर्षद गरजला चांगला केला हर्षदने दाखवला. 4 चेंडूमध्ये नक्कीच 11 धावांचं योगदान आपल्या टीमसाठी दिलाय. संघाची धावसंख्या पोहोचेल या चौकाराच्या मदतीने 20 या अंकावर. इथे समोरच्या दिशेने मच निडेड येतोय उत्तुंग असा हाय पाय मॅग्निफिसंट स्ट्रोक. षटकार. अजून एक षटकार लगावला गेला हर्षद गरजच्या माध्यमातून. तर चंद्रकांतजी भोईर यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक असेल हर्षदसाठी. नक्कीच दोन्ही खेळाडूंना पारितोषिक लावली जाते. खेळ टिकला पाहिजे खेळाडू घडला पाहिजे या हेतूने नक्कीच त्यांचा सपोर्ट असतो. ते चंद्रकांतजी भोईर यांना आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून या भव्य दिव्य नाईट मॅचेसचा खऱ्या अर्थाने गेले 17 वर्ष आयोजन केलं जात आहे. आणि नक्कीच दरवर्षी या स्पर्धेमध्ये नाविन्यपूर्ण नवीन काहीतरी नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं. षटकार येतोय जो गरज होता एका मोठ्या फटक्याची तो फटका आलाय. बॅटिंग करत असताना हर्षद गरजच्या बॅटमधून 26 धावा ऑन बोर्ड. आता मात्र टार्गेट केलं गेलंय अनिकेत पाटील या गोलंदाजाला. अजून एक मोठा खेळायचा होता फटका परंतु बॅकफुटला गेले. पंच चढवायचा होता. बॅट आणि चेंडूचा फारसा संपर्क येत नाही आणि नक्कीच निर्धाव चेंडूची सांगता होत आहे. या षटकामधील शेवटचा चेंडूचा खेळ बाकी असेल. या षटकामध्ये जर एखादा मोठा फटका आला या शेवटच्या चेंडूवर तर नक्कीच एक सन्मानजनक टोटल 3 षटकाच्या समाप्तीनंतर आपल्याला
धावफलकावर पाहायला मिळाला आहे. कमबॅक केलंय बॅटिंग करत असताना नितीन इलेव्हन शिवाजीनगर टीमने. या षटकातील शेवटचा चेंडू गोलंदाज अनिकेत पाटील. इथे मात्र एस्टांच्या मधोमध पकडलं जात आहे. LBWच्या स्वरूपात अजून एक विकेट गारद होईल. हर्षद जो अमी होत होता त्याला मात्र शांत बसवलाय गोलंदाज अनिकेत पाटील यांनी शेवटच्या चेंडूवर. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या, कुठलाही विलंब करू नका. चौथ्या षटकात सुरुवात होईल. बॅट्समन येऊ द्या मैदानामध्ये, थोडस स्पीडअप. तन्मयी 11 जहानमान म्हसोबा नारपोली टीमचा संघनायक आणि चिरनेर संघाचा संघनायक आपण नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचा. चिरनेर संघाचा संघनायक आणि तन्मयी जहानमान म्हसोबा 11 नारपोली संघाचा संघनायक आपण नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचा. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या त्या 26 धावा. शेवटचं षटक निर्णायक षटक असेल या मॅच मधलं. पहिलाच बॉल पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न नक्कीच बॅट्समन आपण राहुल पवारला पाहतोय. तर नक्कीच राहुल यांनी जर 3 चेंडू निर्धाव फेकले तर चंद्रकांतजी भोईर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आणि संदेश भोईर यांच्याकडून जर 3 आणि जयेश भोईर यांच्याकडून जर 3 विकेट जर संपादन केल्या तर नक्कीच संपूर्ण ओव्हरमध्ये तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल ते राहुलसाठी. दोन निर्धाव चेंडू फेकी केल्यात राहुलने अद्यापपर्यंत. 3 चेंडू निर्धाव फेकायच्यात परंतु हा येला खराब चेंडू. लाईन इथे पाहायला गेली शिवदास वाघमारे सरांकडून आणि नक्कीच दॅट्स वाईट. एक धाव अवंतरची धाव फलकावर जोडली जाईल. एका धावेच्या मदतीने 27 धावा ऑन बोर्ड लागल्या जातात. 3 चेंडू निर्धाव फेकाच्या चंद्रकांतजी भोईर यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक. 3 विकेट कशाही संपन्न करायच्यात संदेश भोईर आणि जयेश भोईर यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज. स्ट्राईक एंडला आपण राहुल पवारला पाहतोय बॅटिंग ट्रॅकवर. यावेळी मात्र लिडिंग गेज आणि 500 रुपये मात्र चंद्रकांतजी भोईर साहेबांच्या ATM मधून तर नक्कीच चंद्रकांतजी भोईर यांच्या ATM मधून 500 रुपये ते मायनस होताना पाहू शकाल. राहुलसाठी अजून लगातार जर 2 चेंडू लगातार निर्धाव फेकले राहुलने तर अजून 500 रुपयाचं पारितोषिक असेल चंद्रकांतजी भोईर या स्पर्धेचे दमदार आयोजक यांच्या माध्यमातून. तर नक्कीच प्रदीपजी भोईर या स्पर्धेचे मुख्य आयोजक ज्यांच्या माध्यमातून लगातार 2 चेंडूवर 2 षटकार लगावले गेले. तर तब्बल 3 चेंडूमध्ये 2 षटकार कसेही मारा तब्बल 2000 रुपयाचा कॅश प्राइज नक्कीच असेल ते नितीन 11 शिवाजीनगर टीमसाठी. पैशांची खैरात मैदानामध्ये होत्या परंतु इथे मात्र धावांची नितांत गरज आहे. ती मात्र बॅटिंग करणाऱ्या शिवाजीनगर टीमला. दर्जेदार चेंडूची पैकी अगदी ऑफस्टिक लगत चेंडूची पैकी केली. अजून एक चेंडू लगातारचा निर्धाव टाकला तर नक्कीच चंद्रकांतजी भोईर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. 27 धावांवर स्कोर कार्ड थांबले. या षटकातील आपण पाहायला गेल्या 4 चेंडू निर्धाव फेकल्यात. एक अवांतरची धाव फक्त धावफलकावर आल्या. इथे मात्र 1 धाव येईल आणि 1 धाव नक्कीच 500 रुपयासाठी टिपला असता डायरेक्ट हिट झाला असता तर नक्कीच फायदा झाला. फायद्यामध्ये असता गोलंदाज राहुल. 1 धाव येईल. 1 धावेच्या मदतीने 28 धावा धावफलकावर. नक्कीच लो स्कोरिंगची मॅच आपण पाहतोय. आता मात्र हा चेंडू जर निर्धाव फेकला तरी देखील राहुलसाठी 500 रुपयाचं पारितोषिक असेल. चंद्रकांतजी भोईर अर्थात CM यांच्या माध्यमातून. सुवर्ण संधी परंतु या संधीचं सोनं केलं जाईल का? एक मोठा फटका येईल का? आणि निर्धाव चेंडू फेकलाय. तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज मात्र राहुल घेऊन गेलाय.
नक्कीच 6, 7, 8, 9 मार्च 2025 रोजी सुशांत सागर स्मृती चषक 2025चा युवा चिरनेर आयोजित ही स्पर्धा आपण पाहिली जाते। नाईट स्पर्धा असेल, प्रवेश फी असेल 14,000 रुपये, 1 लाख रुपये धनराशी असणारी स्पर्धा असेल। आणि नक्कीच ज्यांना या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यायचा ते ऋषी नारंगीकर, राहुल मोकल, श्रेयश गायकर, विवेक आतनोलकर, शुभम मात्रे, शुभम मुंबईकर यांच्याशी आपण संपर्क साधू शकता। मालिकावीरासाठी बाईक आहे आणि तब्बल 1 लाख धनराशी तर नक्कीच 1 लाख धनराशी असणारी स्पर्धा असेल। 6, 7, 8, 9 मार्च रोजी ज्यांना संपर्क करायचे ते करू शकता। ते ऋषी नारंगीकर, राहुल मोकल, श्रेयश गायकर, विवेक आतनोलकर, शुभम मात्रे आणि शुभम मुंबईकर। तर नक्कीच 1000 रुपये मायनस होतील चंद्रकांतजी भोईर यांच्या ATM मधून, ते देखील जमा झालेत, त्यांचा देखील आभार। योगेश दादा मस्कर, प्रकाशजी पाटील आणि वासुदेव पाटील खऱ्या अर्थाने यावर्षी 40गाव प्रीमियर लीग ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले त्या स्पर्धेचे दमदार आयोजक यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं, आपलं स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून। तसेच मंगेशदादा पाटील यांना देखील विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं, आपलं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जात आहे। तसेच अमरजी पाटील, अमितजी गायकर, अमरशेठ पाटील यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं, आपलं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जात आहे। तर टॉस केलं जाईल, एका साईडला असेल नारपोली टीम आणि त्याच्या अगेन्स्ट मात्र खेळ करताना आपण चिरनेर टीमला पाहू शकाल। नाणेफेकीचा कॉल मी प्रवीणजी भोईर यांना विनंती करते की आपण नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी यायचं। चिरनेर टीम या आपण। आदरणीय आपण पाहतो उद्योजक अक्षय गायकर यांना देखील विनंती करतो व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे। काय काय प्रदीप भोईरकडून बघा, खऱ्या अर्थानं षटकार 3 मारा 1000 रुपयाचं इनाम, चौकार 3 मारा 1000 रुपयाचं इनाम, गोलंदाजासाठी 3 विकेट घेतल्या 1000 रुपयाचं इनाम असणार आहे। पाठोपाठ 3 विकेट घेणं गरजेचं आहे, 1000 रुपयाचं इनाम असणार आहे। दो आरंभिक बल्लेबाज मैदान के अंदर लिया चलता हूं, मैदान के अंदर यह मुकाबला जारी रहेगा। एक कांटों भरी टक्कर मैदान के अंदर एक तरफ देखा जाएगा, चिंचवाना और शिवाजी नगर के बीच में मुकाबला खेला जाएगा। कांटों भरी टक्कर मैदान के अंदर 29 रनों का करना है पीछा, 4 ओवर का मुकाबला, 200 रन किधर जाना नहीं। यह मुकाबला डू ढाई वाला मुकाबला है, छोड़ेंगे नहीं दोनों टीम मुकाबला। सूरज मात्रानी अक्षय घरत, 2 आरंभिक बल्लेबाज मैदान के अंदर। स्पीड अप कीजिए गेंदबाज, रोशन घर के हाथ में गेंद, पहली गेंद। ओ माय गॉड, इस गेंद को खोद के निकाला था, मैच मिलेगा सिंगल, सिंगल के साथ खाता खोला टीम ने। ये जारी रहेगा मुकाबला। ये अच्छे खिलाड़ी की अच्छा पहचान होती है, गेंद को जानो ऊपर को कूदो, उसके बाद गेंद का सवाल करना चाहिए। ये होता है हर क्रिकेट की तरफ
ये मुकाबला छोड़ने वाली नहीं है दोनों टीम। एक तरफ शिवाजीनगर टीम भी अच्छी टीम है। ये गेंद घुमा के मारा है, हवा में सफर किया है, कैच को छोड़ा या मैच को छोड़ा। कैच को पकड़ना चाहिए था, आखिरी दम पे कैच को छोड़ा। रनिंग ज्यादा किया था, उल्टे घूमे थे, उसके बाद हाथों में गेंद गिरी थी, उसके बाद नीचे गिरी, उसके बाद सिंगल। चिंचवन टीम मैदान के अंदर बहुत सारा ड्रामा मैदान के अंदर दिखाई दे रहा है। 2 गेंद के ऊपर 2 रन। एक गेंद टप्पा पड़ने के बाद अंदर की तरफ मोड़ी, लपक छपती गेंद गई विकेट के 10 ओवर में डॉट गेंद की हुई समाप्ति। ये ज्यादा ज्यादा डॉट गेंद आएगी तो शायद चिंचवन टीम मुसीबत की घड़ी में खड़ी रहेगी ये मैदान के अंदर में। ये होता है मुकाबला। ये गेंद टप्पा पड़ने के बाद विकेट के 10 ओवर में हम पर सिग्नल इज फाइनल सिग्नल, व्हाइट का इशारा। बारी बारी सबकी बारी, कल तुम्हारी तो आज हमारी। एक गेंद डॉट आती है तो दूसरी गेंद खराब। यह नतीजा देखने के लिए ये गेंद खेलना चाहते थे लेकिन डायरेक्ट हिट हो जाता तो मुकाबला खतरे में, घड़ी में आ जाता बल्लेबाज। और ये मुकाबला भी चिंचवन टीम बहुत सारे अटैक करने में सोची है लेकिन पहली ओवर के तलाश में नहीं है। छक्के और चौके के साथ पहले ओवर का खेल देखा जाएगा तो रोहन घरत के हाथ में गेंद, रोशन घरत, माफ कीजिए, रोशन घरत के हाथ में गेंद। ये गेंद टॉप एज लगा, गेंद की इसी मार्की के आसपास जाएगी। इसी मार्की के बाद ये दंड दवा, पहला छवा। पहली ओवर प्रोग्रेस पर है। पहली ओवर के बाद सिंगल डबल्स के साथ जानना चाहते थे। खराब गेंद, उसका फायदा उठाया बल्लेबाज अक्षय घरत ने, लगाया बेहतरीन छवा। ये उतनी अच्छे खिलाड़ी की पहचान। पहला महीना मैच देखा था, प्रीतम मस्कर ने पॉइंट से रिजल्ट से चौवा लगाया था। उसके बाद एक कवर पॉइंट की तरफ से खेला था, उसके बाद फिर से चौवा डाला था। ये गेंद की परख होती है, अपील जरूर किया है। पहला विकेट 440 झटका मिला यहाँ पर चिंचवन टीम को। बल्लेबाज के बरगन अक्षय घरत। पैशाची मात्र यावेळेस बरसात होती आहे। चिंचवणचा आपण पाहतोय विजय पाटील यांच्याकडून 3 चेंडूमध्ये 3 षटकार मारा, 1000 रुपयाचं इनाम भेटेल कुठल्याही बॅट्समनला। ये मुकाबला दोनों तरफ जा रहा है। मैं कहूंगा पहली 5वीं गेंद के ऊपर पहली ओवर में छक्का आया था, उसके बाद विकेट जाने के बाद प्रेशराइज भरी हुई नजर आ रही है मैदान के अंदर चिंचवन टीम। स्कोर का लेवल देखा जाएगा तो 1 विकेट के नुकसान पर 8 रन आने वाली 18 गेंदें बची, 21 रनों की दूरी है। ये दूरी नहीं लग रही है। अच्छी तरफ से गेंदबाजी हो रही थी और विकेट भी गया था लास्ट गेंद के ऊपर, लेकिन 5वीं गेंद के ऊपर कलाई के साथ मोड़ा था बल्लेबाज अक्षय घरत ने चौवा डाला था। उसके बाद विकेट निकाला खोद के यहाँ पर गेंदबाज ने गणेश वाघमारे, न्यू गेंदबाज मैदान के अंदर। 18 गेंदे और जीत के लिए खड़ा होगा, 21 रनों का पीछा। एक गेंद टप्पा पड़ने के बाद फिर से स्पिन हुई, अंदर की तरफ मोड़ी थी लेकिन अंपायर का इशारा आया, व्हाइट गेंद का इशारा। ये होता है अच्छे खिलाड़ी की पहचान। अंपायर भी सही डिसीजन देते हुए नजर आए मैदान के अंदर। एक गेंद के ऊपर ध्यान रहना जरूरी है क्योंकि समय बीतता जा रहा है। 1 बजे अभी तक, 1 का टाइमिंग। एक गेंद टप्पा पड़ने के बाद ऊंची रही थी, हाफ टैकल बाउंसर, विकेट कवर के 10 ओवर में गेंद की भी डॉट गेंद की भी समाप्ति। आने वाली 17 गेंदे 20 की होगी जरूरत। 17 गेंदे 20 रन। एक गेंद के ऊपर पलटवार करना पड़ेगा। अगला मुकाबला हो जाएगा जर्मन नारपुली टीम और उसके साथ भिड़ेगी टीम, मैं कहूंगा चिरनर टीम। दोनों तगड़ी टीम है माना जाएगा। तो एक तरफ बिलोंग करेगी यहाँ पर नारपुली टीम। मैदान के अंदर टप्पा पड़ने के बाद अंदर की तरफ आई थी, बैट का हिस्सा खोला था लेकिन बैट पर गेंद आई नहीं, डॉट गेंद की भी समाप्ति। बैट का हिस्सा खोलना चाहते थे,
बैट पर गेंद आई नहीं, डॉट डॉट गेंदें ज्यादा आएंगी मैं कहूंगा। अच्छी तरफ से मोड़ेंगे यहां पर शिवाजी नगर टीम। ये बैट का हिस्सा खोला, एक फील्डर ने गलती किया था, आगे आए थे, उसके बाद गेंद को पहचान लिया और सिंगल के साथ 10 रन बने अभी तक। अगला मैच हो जाएगा तन्मय 11 नरेश मुनि की टीम है कहूंगा, नारपोली टीम और उसके साथ भिड़ेगी चिरनेर टीम। यह मुकाबला अच्छा हो जाएगा, देखा जाएगा तो स्कोर का लेवल 10 तो बनाना पड़ेगा अभी 19 की होगी जरूरत। ये गेंद टप्पा पड़ने के बाद ये गलती कर रही है, गलती के ऊपर गलती कर रही है गेंदबाज, ये ऐसी गलती नहीं होना चाहिए। ये गलती करेंगे तो मैं कहूंगा शिवाजी नगर टीम घर जाएगी मैदान की बाहर। ये ऐसा नहीं होना चाहिए, गेंद को जानो पर को कूदो, उसके साथ गेंद का फैसला करो किस तरफ की गेंद डालनी है, किधर गेंद डालनी है, किधर लैंड करनी है। गेंद का जब आप लैंड करते हैं तब वाइड जाती है तो परिणाम भुगतने के लिए मिलता है। ये गेंद हल्के से फील्ड किया, क्या मिलेगा? मैं सिंगल डबल के ऊपर भी ध्यान देते मैं कहूंगा। चिंतवन टीम मैदान के अंदर जब खराब गेंद आती है उसके ऊपर अटैक करने की सोचते हैं बल्लेबाज। एक तरफ बल्लेबाज है रोशन कर दो, दूसरी तरफ सूरज मादरे, दो आरंभिक बल्लेबाज मैदान के अंदर। ये गेंद डॉट आने के बाद प्रेशराइज गेंद मैदान के अंदर डाली जा रही है। गेंदबाज का सवाल अच्छा है, गेंदबाजी भी अच्छी हो रही है, कभी कभी खराब गेंद डालती है, कभी कभी अच्छी गेंद डालती है, उसका भुगतना दिख रहा है मैदान के अंदर। स्कोर का लेवल 12 रन, एक विकेट के नुकसान पर 12 तो बने हैं, बनाना पड़ेगा आखिरी वक्त पर, बल्लेबाज को घुमाना पड़ेगा, बैट का हिस्सा खोलना पड़ेगा, बैट का हिस्सा खोलना, टॉप एज लगा, गेंद जाएगी सीमा के बाहर, विकेट के ऊपर नहीं है, यहां पर उसके साथ साइड में खिलाड़ी था उसके ऊपर खेला हुआ, ये 4 रन। रोशन देना स्ट्राइक। 12 गेंदों का खेल बचा है, जीत के लेकर होगा 13 रनों का। चेवे ने मैं कहूंगा दिलासा दिया चितवन टीम को। यह मुकाबला डू डाई वाला लग रहा था, इस चेवे के साथ खेलता हुआ नजर आया चितवन टीम का बल्लेबाज सूरज ने लगाया चौवा, स्ट्राइकर पर बल्लेबाज जाएंगे रोशन घरात। हाई वोल्टेज ड्रामा, हाई वोल्टेज मुकाबला, दिल की धड़कन तेज करने वाला मुकाबला है। ये गेंदबाज मैं कहूंगा सबसे लाडले हमारे तात्या, राम तात्या, इसका बेटा आएगा गेंदबाज के लिए आर्यन। ये राम तात्या का लड़का है, देखिए काम करेगा अच्छा, ये जानना पड़ेगा। स्पीड अप कीजिए, 12 गेंदे और 13 रनों की होगी जो हाई वोल्टेज मुकाबला। एक एक गेंद का हिसाब रहेंगे गेंदबाज या बल्लेबाज इस ओवर में सामना फिनिश करेंगे, ये आने वाला वक्त जारी करेगा। स्ट्राइकर पर होगा रोशन, ये फुल टॉस गेंद तकदीर ने बदल दिया, आया बेहतरीन इस गेंद के ऊपर मैक्सिमम सुपर हिट छक्का। 13 की होगी जरूरत ऐसा लग रहा था, पहली गेंद के ऊपर डाला छक्का, आने वाली गेंदें बच्चों की 11, 7 रनों की होगी जरूरत। यह मुकाबला वन साइड निकलता हुआ लग रहा है मैदान के अंदर। यह आखिरी गेंद के ऊपर 11 गेंदें बची है, 7 रनों की होगी जरूरत। रोशन ने लगाया आखिरी ऊपर छक्का, पहली गेंद के ऊपर आर्यन गेंदबाज के ऊपर। जर्सी नंबर 99 है लेकिन काम बुरा कर रहा है मैदान के अंदर एक गेंदबाज। ये गेंद टप्पा पट्टी के बाद बाहर की तरफ निकली थी लेकिन डॉट गेंद की भी समाप्ति।
ये होना चाहिए गेंदबाज के ऊपर। इस ज्यादा डॉट गेंदें खेलेगी, प्रेशराइज बनेगी चिंचवान टीम, लेकिन ये मुकाबला इस ओवर में खत्म हो जाएगा। ये आने वाला वक्त बताएगा। आने वाली गेंदबाजी 10 और जीत के लेकर होगा 7 रनों का पीछा। 10 गेंदे 7 रन। ये देखिए लॉन्ग ऑफ के ऊपर से खेली हुई बेहतरीन, ताता के हाथ में गेंद आई थी, मिलता हुआ ये दूसरा छक्का। ये स्कोर इस लेवल आने वाली 9 गेंदे और 1 रनों की जरूरत होगी। अरे इनके ऊपर अटैक किया बल्लेबाज रोशन ने। 2 छक्के डालने के बाद ये मुकाबला खत्म होने के बाद चेन्नई टीम टॉस जीता है। डिसीजन जो रहेगा वो जल्द से जल्द लीजिए। ये सिंगल मोड़ा मैच को जीता है चिंचवान टीम। अभिनंदन चिंचवान टीम। हार्ड लक मैं कहूंगा यहां पर शिवाजीनगर टीम। शिवाजीनगर संघाचा करणार टॉस इकडे यायचे, थोडं आयोजकांची भेट घ्यायची। शिवाजीनगरचा कर्णधार मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी जाईल मी म्हणेल, जबरदस्त कामगिरी केली।